एम लेट अगेन. माझं असं होतच नाही, काहीतरी आहे. आई एम नॉट लेट तो मैं हूँ, पर आज हमारे पास गाड़ी है. मी ब्रेक दिलाय. ब्रेकमध्ये थोडं वाचणार आहे आणि जाणार आहे. आज जरा लवकर दिला ब्रेक आम्हाला. आमचं किती वाजता चालू झालेलं? आता तर 10:30ला सुरू झाली. 10:30. गाईज आता आमची हिमोग्लोबिनची टेस्ट राहिली आहे आणि अजून काय राहिलं? झालंय सगळं आता फक्त चेकिंग आणि 2-3 प्रॅक्टिकलची वायवा मग एंड. येस आम्ही 8 वायवा दिलेत. 8 द एंड आय गेस 2-3 वाजतापर्यंत होऊन जाईल. एंड इज एंड इज बिगिनिंग आणि तस ती प्रारंभ. मला अजून एक दृश्य. ही आमची शीतल बघा, एवढी सिरियस. कशाचा अभ्यास करते शीतल? स्टाफचा अभ्यास करतेस. स्टाफचा तो अभ्यास करते. शीतलला 3 दिवसात, आता हा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवशी तिनं काय नाही केलं, नॉर्मल होती. दुसऱ्या दिवशी तिला काय झालं काय माहिती, दिवसात तिनं सगळ्यांचा ओरडा खाल्लाय. 2-3दा स्वतः आपटलं राहिले. आज आमच्या मॅमचा तिनं फोन आपटलाय, ऑलमोस्ट फोडला. सगळे निघालेत. आता आम्ही पण जातो, जरा जाऊन प्रॅक्टिकल करून येतो गाईज. फर्स्ट इयरमध्ये ह्याचं नाव सायन्टिस्ट पडले सगळ्यांनी. हर्षवर्धन सर माझं असंच लय प्रॅक्टिकल करायचं केमिस्ट्रीची म्हणून. आता कसं तोंडलं होते बघा. गाईज लास्ट डे एका साईडला आणि शीतलचा हॉटस्पॉट कनेक्ट होणं झाले आणि ते बघा कुठपर्यंत ते वरपर्यंत चढायला कमी करणार नाही. मग असंच केलं डाउनलोड. गाईज शीतल हमेशासाठी तिचं नाव माझ्या दिलवरती कोरतीये. गाईज आता आमची ॲप्रॉन रंगरंगोटी झाली आहे. सगळी माझ्याकडे बघतात. आता मी खायला येस. आज गाईज लास्ट डे, सो आम्ही ठरवलं की चलो बाहेर जाते खाणे गेले सब पहिली बार. सिरियसली गाईज आम्ही असं एकटं गेलो असेल, बट सगळे एकत्र गेलो नाही. कारण की असं प्लॅन झाल्यानंतर या हॉस्टेलवाल्या सगळ्या गुल गायब होतात. कसं काय माहिती. गाईज मी विसरले की मी गाडी घेऊन आलेली. म्हणून आता मी गाडी घेऊन आम्ही निघालो खाली गाईज. आणि आमची फ्रेंड आहे सायली, तिचा बर्थडे झाला आहे. बट हे सगळं कम्प्लिशन आणि अजून काय भरपूर गोष्टींमुळं आम्हाला वेळ भेटला नाही. एक्झाम वगैरे होत्या, म्हणून आज आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. अजून तिला काय आयडिया नाही आहे. तिच्या हातात द्यायची. काम नाही हॅपी बर्थडे टू यू. आमचं खाऊन झालंय आणि ह्या निघालेत. माझ्या फ्रेंड्स मला भेटलेत, सो मी त्यांच्यापाशी बसणार आहे. गाईज बाय बोला तुम्ही. बाय बाय बाय. गुड मॉर्निंग. मी खूप दिवसानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करते कारण की प्रॅक्टिकल एक्झाम झाल्यानंतर माझ्या लक्षातच नाही ब्लॉग एडिट करायचा. बट नंतर आता माझ्या लक्षात आलं की आज आमचा थिअरी एक्झामचा लास्ट पेपर आहे, लाईक लास्ट सेमिस्टरचा लास्ट पेपर. सो वाय नॉट कंटिन्यू द ब्लॉग. सो आता मी अजून आवरलं नाही आहे, अजून मी फारू शकते. आणि आता आवरून मी जाणार कॉलेजमध्ये. आमचा लास्ट पेपर द्यायला गाईज खूप भीती वाटते. आता पेपर खूप अवघड आहे, बट मी सगळं वाचले झालं आहे. अभ्यास होपफुली चांगला जाईल पेपर. आणि उद्या माझे जे फ्रेंड्स आहेत, जे माझ्या हॉस्टेलला राहतात सगळे फ्रेंड्स, ते सगळे घरी जाणार आहेत फॉर एव्हर. ठीक आहे. सो इट्स बिट इमोशनल अगेन. एनिवेज, तर आता मी आवडते. मी कॉलेज काहीच होता की मला आवडते गाईज 5 मिनिटात. गाईज आमचा पेपर झालाय फायनली. लास्ट पेपर आमचं स्नेहल सगळ्यात खुश माणूस. ह्या पण उद्या जाणार आहेत. खुशी पाहिजे. गाईज तुम्हाला माहिती आहे का, आज आम्ही असलं माहिती आहे का, पेपर असं वाटलेलं की घाण जाईल पण लिहिलाय, बट भीती पण वाटते. आणि माझे 8 पैकी 5 MCQ बरोबर लिहिलेत मी आणि 2-3 चुकलेत. गाईज आमच्या घरात संपलेले आहेत. आता आम्ही सोडून जाणार आहे उद्या. श्रेयाला पण सोडून जाणार. ओ माय गॉड, प्रेम गाईज, प्रेम
गाईस आमची शीतल निघाल्या. शीतल निघाल्या. उठव ना. सानिका किती रडली आता. शीतल आता गेलेली आहे आमची, मी पण जाणार आहे. येस गाईज आमची सानिका एवढी पहिल्यांदा एवढी रडली. खूप तिच्या रडण्यामुळं आम्हाला हसायला आलेलं. ह्यो माणूस कधी रडत नाही, कधी सारखी रागात असती. सानिकाचे पप्पा आले तर ती पण निघाली आहे. आणि माझ्या पाण्यात तुमच्या आणि आता आम्ही निघालो. नाही मी रडणार आहे, कारण मी मगाशी रडली ती ह्या दोघींसाठी एकत्र रडलेली, सेपरेट नाही रडत. काहीच आता सानिका निघाल्या. नका टाकू ही बॅग. एवढं सामान घेऊन आलेली. मी येते, तू ये. वाटलं तर आता उद्या कधी जाणार आहे घरी? येत जातो आता. घेऊन जा विद्या. काय एकटीच रडते बघा ही. मी रडणार, मी मगाशीच रडल्या. 5 झाले. नको रडू, आपण जायचं आहे ना बाय बाय. गोव्याला. गाईज आम्ही गोव्याला जाणार आहे. गाईज आता मला सानिकाचे पप्पा खाली सोडणार आहेत. ती मगाशी गेली. फायनली सगळे आपापल्या घरी गेलेत, निघालेत. आम्ही पण निघालोय.